आपण याला आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया. अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेलं आहे. बघा, असं असं फेटून घ्यायचं. हे बाई, नाही तर आलं तर असं असं करून फेटायचं. आपण 3 वड्याची भाजी करून राहिलो आहे याची. या वड्या काढून घेऊ, मग रश्यात टाकून घेऊ. बघा, हे बघा वर येतपर्यंत पहा आहे छान. आता याच्यामध्ये आपण तिखट, मीठ, हळद टाकून देऊ. अर्धा चम्मच हळद टाकली आहे आपण. 2 चम्मच तिखट टाकलं आहे. चवीनुसार मीठ टाकू आपण. आता एकजीव करू आपण, वड्या काढू. आपण याच्याकडं बघा, याच्यातलं आपण थोडं एवढं रश्यासाठी अलग काढून ठेवलं आहे. आपण याला आता एकजीव करून घेऊ. कंडी और बारिश में अगर मैं दारू के ठेके 10 ठेके पकड़ के रखूँ तो हर 2 दिन में 50 पेटी नहीं, वो भी नहीं. देखो, हम एक स्ट्रेटेजी बनाइए कि पहले हम उनसे 1 साल का दारू के ठेके उनसे 1 साल का ये कॉन्ट्रैक्ट साइन कराना मैनेजर के तरफ. बघा, तेल गरम झालं आहे. आपण याच्यात वडे टाकून घेऊ. तो हम ये क्या करेंगे, उनको वार्निंग करेंगे. तो ये हम किसी मैनेजर को बता सकते हैं ना. ई-रिक्शा, ई-लोडर खरीद लेना. EMI पे एक बीच मैनेजर रहता है. हाँ भैया, सारे जैसा एक भी नहीं ऐसा देखा. अब उस दिन हमें टेलीफोन एक्सचेंज में गए थे, वो हमें ज्ञान दे रहा था. हमने उसको ही ज्ञान दिया. वो बोल रहा है कि अरे इतने में आता है, कैसे होता है. अरे मैंने बोला भैया ये 160 ml है, इसमें कितना आएगा. मतलब हमारी बॉटल 200 ml है. आगे वाला बंदा तो 2 ये आपकी छोटी बॉटल में देसी दारू की छोटी नहीं पिएगा. दूसरा बंदा जो हमारी बॉटल देगा वो ये देखेगा बड़ा ml है, तो मैं 2 दारू की नहीं पी लेता हूँ. साथ में भी आते ना, कोई कोलैब करके पी लेंगे. मैं तेरी एक जाने वहाँ 2 ये दारू की बॉटल चाहिए यहाँ, इसमें भी वहाँ पे उड़ान का ये था. यूसुफ पर चल रहा. इसका नाम पूरा तो आ रहा है ना, यूसुफ भाई का आयु नाम नहीं पता है उसको. समझ गया भाई. हाँ, लड़कों को पता है ये सारे. अभी उसको कांच की बॉटल है, उसका क्या फूटना है, एक बार फूटेगा. तो मैं एक बार ऐसा कांचे होता हूँ यहाँ पे. दारू के लड़ाई करो, कांच की बॉटल मार दो. तेरा पर कैसा है, क्या प्लास्टिक की बॉटल तो ऐसे ही है, कहीं भी जाके पी के लेकिन मैंने सुना भाई कांच की बॉटल 15 बार यूज होती है, इससे आपको 15 यूज नहीं होती कांच. थोड़ी केमिकल यूज करता है, यूज नहीं करता. वो वहाँ पे एक बंदा खड़ा है, बोल रहा अरे सारे ब्रांड के मांगते हैं. मैंने बोला कौन ब्रांड का थोड़ा दारू में ब्रांड नहीं है कोई. वो थोड़ा इंसल्ट हो जाती है, उसके मतलब बोला नहीं मैंने. दारू देसी है, कौन सा ब्रांड रखा. फिर मैं उसके साथ वाला बात कर रहा था, बोला कौन देखता है, पहले देखता है, खुद ही
हे भाजी टाकायला ह्या प्रकारे थोडं हलकंसं हे करायचं. तो आता हे आपले झाले हे पकोडे. जसा कांदा चिरला आहे हे साधारण एक मोठा कांदा चिरला आहे बारीक. त्याच्या आता आपण 1/4 हळद घेतली आहे. हे 4.5 चम्मच तिखट घेतला आहे. 1.5 चम्मच धनेपूड, 1 चम्मच काळा मसाला, चवीनुसार मीठ, थोडं जास्त आलं लसणाचा पेस्ट. ह्या चमच्याने मी 7 चम्मच तेल घेतलं आहे. आता आपलं तेल गरम झालं आहे. कांदे टाकले आहे. आता आपण हळद मीठ टाकू. आता याच्यात थोडं पाणी टाकून हे सर्व मिक्स करून घेऊ पाण्यात. आपण बघा आता आपण पाणी टाकून घेऊ. आता आपण वड्या टाकून देऊ. आता याला चांगलं उकळू देऊ, चांगलं शिजू देऊ. त्याला आपली वडी किती छान झाली. आतमध्ये सुद्धा रसा गेलेला आहे.